कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चिपळूणमध्ये पर्यटन वाढावं या दृष्टीने तालुक्यातील विविध पर्यटन संस्थांच्या वतीने आणि चिपळूण नगरपालिकेच्या सौजन्याने पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यटन दिन साजरा करण्यात आला। चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या कार्यक्रमाला चिपळूण आणि परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र आणि पर्यटन प्रेमींनी सहभाग घेतला होता। यावेळी MTDCचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी पर्यटनासंदर्भात विविध योजनांची माहिती दिली। सातत्याने पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्गमित्र, कोकण भूमी प्रतिष्ठान, ॲक्टिव्ह ग्रुप आणि चिपळूण नगर परिषद या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी MTDC तर्फे ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष रामशेठ रेड्डीज यांना पर्यटन मित्र हे मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। चिपळूणमध्ये पर्यटक वाढावेत आणि त्या दृष्टीने पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। शासनातर्फे जास्तीत जास्त निधी यासाठी आणणार असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी यावेळेला केले। सारखं 10 वेळा दाखवलं की त्याचे आपल्याला महत्त्व कळते आणि मग ह्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने पर्यटन डेव्हलप करता येईल। हे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने नॅचरोपॅथीचं टुरिझम आपण करू शकतो, ॲग्रो बेस्ड आपण टुरिझम करू शकतो, ॲग्रिकल्चर आणि ट्रेनिंग सेंटर सारखं टुरिझम आपण करू शकतो। एखादा माणूस आपल्याकडे आला तर किमान 3 ते 4 दिवस तो इथे कसा राहील तरच बाजारपेठेला सुगीचे दिवस रामशेठ येणार आहे। कारण शेवटी आपली ओळख ही त्या पद्धतीने व्हायला। आपण काय करतो, थोडंसं पाणी भरायला गटाराचं सुरुवात नाही झालं तो पुराचे पिक्चर सगळीकडे फॉरवर्ड करतो आणि लोकांना चिपळूण म्हटलं की आम्हाला सगळे म्हणतात तुमच्याकडे पूर कायम येतो, नाही यायला नको तुमच्याकडे। ही थोडीशी आपल्यालाही काळजी, पूर हा नैसर्गिक आहे, थोडा कमी जास्त प्रमाणात येणारच आहे। त्याच्यावरचा फार मोठा भाव न करता लोकांना पुरामधूनही पर्यटनाच्याकडे वळवण्याचं काम जर आपण करू शकलो, जे मगरीच्या माध्यमातून लोकांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमची सगळ्यांची मनापासून दिलगिरी देखील व्यक्त कर कार्यक्रम बघणं हे कर्तव्य कारण सगळ्यांचे विचार घेऊन पुढच्या काही गोष्टी आपल्याला ज्या ज्या करता येतील त्या करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। सगळ्यांनी हेडे साहेब जो जे प्रेझेंटेशन करतील ते प्रामुख्याने बघणं खूप गरजेचं आहे, नव्या पिढीने बघणं गरजेचं आहे कारण त्याच्यामधून खूप मोठं पर्यटनाला चालना आणि विकसित करण्याचं धोरण या शासनाच्या माध्यमातून आज केलेलं आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना कसा होईल। वेलनेसचं पर्यटन तुम्ही बघा, त्या दाखवत नाहीत बघायला, तिथं बुक केलं तरच बघायला मिळतं। कारण रामशेठने जाऊन आले होते मला वाटतं, तर आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने पण त्यांना कारण सबसिडी तुम्ही दिलेत आहे, काही नवीन तरुण लोकांना बघण्याचं तिथं संधी दिली तर त्याचा सारखं नाही पण छोटं, कारण ते खूपच हायफाय आहे, पण छोट्या पद्धतीत आम्ही चालू करू शकतो। त्यामुळे ते सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल।